नमस्कार। एक शब्द आहे जो कुणाच्याही आयुष्यात नशिबात येऊ नये तो म्हणजे बेरोजगारी। एक शब्द आहे जो कुणाच्याच आयुष्यात येऊ नये तो म्हणजे टेन्शन। आणि एक शब्द आहे जो प्रत्येकाच्या आयुष्यात यावा तो म्हणजे मला आवडणारं करिअर करायला मिळालेली संधी। पण हे सगळं का नाही होत आहे? कारण ज्या गोष्टी ज्या वयात ज्या वेळेस ज्या पद्धतीने माहीत असायला पाहिजे होत्या त्या माहीत पडायचं नशीब 90% भारतीयांच्या नशिबात नाहीच आहे। शहरामध्ये काही सोर्सेस आहेत, थोड्या बहुत माहिती मिळतात, पण ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांपर्यंतही योग्य गोष्टी योग्यपर्यंत जात नाहीयेत। पण या सगळ्यांमध्ये फक्त आणि फक्त जर विचार केला तर एकच गरज आहे की आपल्या सगळ्यांमध्ये एक अशी माध्यम उभं करावी लागतील ज्या माध्यमांना कुणाला पाहिजे व काय पाहिजे याचा अभ्यास आहे व ते या दोघांना जोडू शकतात। आणि त्यालाच अभ्युदय एज्युकेशन कन्सल्टन्सीने नाव दिलं आहे मैत्री। मैत्री हा प्रकल्प आम्ही लोकार्पित फक्त आणि फक्त त्या लोकांसाठी केला आहे की ज्यांच्यामध्ये वेगळं काही करण्याची धमक आहे। मैत्री म्हणजे आपण आपल्या परिसरातील प्रत्येक शैक्षणिक क्षेत्रात संकुलात एक अतिशय सुंदर पद्धतीने माहिती संकलित करायला, सर्वे करायला, इम्प्लिमेंट करायला आपण एकत्र जाऊ शकू। आम्हाला गरज आहे आपल्या परिचयातील सुंदर शाळा, सुंदर क्लासेस, आपल्या परिचयातील ते होतकरू विद्यार्थी ज्यांना शालेय स्तरावरील विविध स्पर्धा परीक्षांची माहिती पाहिजे, ते विद्यार्थी ज्यांना 11वी 12वीला बाहेरगावी जाऊन स्वतःचं करिअर घडवायचंय पण त्यासाठी योग्य गायडन्सची कमतरता, ते विद्यार्थी हवेत जे गावामधनं इंजिनिअरिंग करतायत पण इंजिनिअरिंग करताना नेमकं कधी काय व कसं करायचं यासाठी या विद्यार्थ्यांना प्रोफेशनल गायडन्स न मिळाल्यामुळं इंजिनिअरिंग झाल्यावर पाहिजे तशी नोकरी नाही मिळत आहे। आम्हाला ते विद्यार्थी हवेत ज्या विद्यार्थ्यांचे स्वप्न मॅनेजमेंट MBA करण्याचे आहेत पण ग्रॅज्युएशन संपेपर्यंत त्यांना एक्झॅक्ट मार्गच कळत नाही। आणि कित्येक विद्यार्थ्यांना तर हे पण माहित नाहीये की नुसत्या एंट्रन्स एक्झामच्या मार्कांवर टॉपच्या MBA कॉलेजला ऍडमिशन नाही मिळत, त्यासाठी आपल्याला बऱ्याच गोष्टी 10वी नंतर पॅरलल कराव्या लागतात। आणि हे सगळं करताना आपण जर मैत्री ऑप्शन सोबत आमच्या सोबत जोडलात तर आम्ही तुम्हाला आमच्या या छोट्या छोट्या प्रकल्पांबद्दल माहिती देणार आहोत। प्रत्येक तालुक्याला एक प्रतिनिधी आपल्याला असोसिएट म्हणून सोबत घ्यायचा आहे जो स्वतः शिकलेला असेल की नाही फरक पडत नाही, त्याला फक्त समाजामधल्या चांगल्या घटकांना चांगल्या घटकांसोबत माहिती देण्याची इच्छा असावी। ही गोष्ट प्रोफेशनल पद्धतीने केल्याशिवाय जगाला याचा फायदा होणार नाही, म्हणून हा सोशल प्रोजेक्ट म्हणून अजिबात बघायचाच नाहीये। प्रत्येक होतकरू विद्यार्थ्याला, प्रत्येक त्या विद्यार्थ्याला ज्याला गावाकडे राहून काही करिअर मध्ये नवीन करायचं असेल, प्रत्येक त्या शिक्षकाला ज्याला गावामध्ये काही पार्ट टाइम करायचं असेल, प्रत्येक त्या गृहिणीला जिला आपल्या गावामध्ये काहीतरी वेगळं वातावरण निर्मित करून आपल्याला आपलं आयुष्य बनायचं असेल, आणि सगळ्यात मोठं अपील सामाजिक संस्था, सामाजिक मंडळ, विविध क्लब, लायन्स क्लब, रोटरी क्लब सगळ्यांनाच मी या माध्यमातून अपील करू इच्छितो की जे काही आपण समाज ऋण मुक्तीची चळवळ करत आहात त्यात अशा कित्येक शैक्षणिक अपॉर्च्युनिटी आहेत। जर गरजवंतांना योग्य वेळी योग्य पद्धतीने तुमच्या मार्फत या गोष्टी गेल्या तर समाज बदलून राहील। आणि कुणाच्याही नशिबात न येऊ ते पद म्हणजे विधवा, अशा समाजातल्या कित्येक विधवा बहिणी भाभी असतील की ज्यांना योग्य वेळी योग्य संधी कामाची मिळाली तर त्या स्वतःच्या पायावर एक नवीन पिढी उभी करू शकतील। तर आम्ही अभ्युदय एज्युकेशन कन्सल्टन्सी मध्ये शालेय स्तरावरील विविध प्रोजेक्ट, कॉलेज स्तरावरील विविध प्रोजेक्ट, समाजाला लागणाऱ्या विविध कोर्सेस, ट्रेनिंग आणि ज्यामध्ये नवीन व्यक्तीला नवीन गावामध्ये एका वेगळ्या प्रकारे उभं करणं। तर आपल्याला जर लोकांना संवाद साधण्याची, बोलण्याची किंवा थोडीशी जनसामान्यात फिरण्याची सवय असेल किंवा अशा पद्धतीने उभं राहायचं असेल तर नक्कीच एकदा आमच्या प्रतिनिधीची भेट घ्यावी। नक्कीच आपल्या आयुष्याला मैत्री प्रकल्पात एक नवीन दिशा मिळायला मदत होईल। धन्यवाद।